आपण मंदिराजवळचे खूप जुनं मंदिर आहे, म्हणजे तिसरी पिढी असेल, तिसरी चौथी पिढी. आता सांगतोय नंतर आवाज येणार नाही तुम्हाला. दादाचा विसरलाय हातरू पण गेला नाना. आपल्यासोबत काका येतोय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आता मस्तपैकी संध्याकाळचे वाजले 5:30 आणि आपण आज आहे दत्त जयंती, श्री दत्त जयंती. त्या निमित्ताने आपण एक मंदिर आहे इथे जवळच, आपल्या म्हणजे जवळ थोडंसं लांब जायला लागते घरापासून, तिथे चाललो आहे आपण. तर आता विविध कार्यक्रम असतात मंदिराजवळ, तर ते आता आपण तिथे जाऊन बघूया कोणते कार्यक्रम आहेत. म्हणजे कीर्तन, भजन कीर्तन असतोय. 7-7:30 वाजता जन्म होणार आहे श्री दत्ताचा. तर बघूया तिथं जाऊन आपल्याला समजेल काय काय आहे ते. मी पहिल्यांदाच चाललो आहे, म्हणजे कधी तिथे गेलेलो नाही त्या मंदिरात, तर फर्स्ट टाईम चाललो आहे आपण. चला जाऊया. आता माझ्या मागे बघू शकाल ऑलमोस्ट म्हणजे सनसेट व्हायला आलं आहे. म्हणजे 7-7:30 वाजायचे तरी अंधार होत नव्हता, आता लवकर अंधार होते. तर आता मी चाललो आहे, दादा आहे आणि आमच्या शेजारचा एक काका आहे. आम्ही तिघंजण चाललो आहे. अजून कोण कोण येते बघूया. म्हणजे असतं इथं शेजारचे खूप जण असतात हे करायला, दर्शनासाठी कोण कोण जाते बघूया आता. म्हणजे कोण कोण येतो आहे आपल्यासोबत, कोण कोण आहे समजेलच आता परत आपल्याला. आता आलो आपण मावशीच्या घरी, दादाला इथून घेऊ आणि मग जाऊ. दादाचा विसरलाय हातरू पण गेला नाना. आपल्यासोबत काका येतोय आणि दादा गेला. हो ते 15-20 मिनटं आरामात तेच ना. मग लेट जाऊन परत काय फायदा नाही. थोडाफार तरी ऐकायला भेटलं पाहिजे. फोन मला हाक मारणार मस्त टिकली येईल धावत. चल गँगची गँग अजून एक वाढला असतं मेंबर, आपला गँग मेंबर. उद्या आता निघला असतं लवकर तर परत तो सांगेल 5 मिनिटं थांबो. चालतंय आपण आता. खूप घरापासून लांब खूप चालायला लागते आम्हाला आता इथून. बघा पुन्हा अर्ध्या रस्त्यात पण आलेलं नाही, खूप चालायला लागणार आहे. कीर्तन ऐकायचं म्हणून लवकर जर चाललोय आपण. हे बघा आता वाट भेटत नाही आम्हाला. काय झालंय, शेत आतेच कापलीत ना, त्याच्यामुळं वाट भेटत नाही. वाट झालेली नाही त्याच्यामुळं सगळा विषय. कोण येत नाही दादा इकडून, त्याच्यामुळं. मग काय त्या साईडून गेलं असं बरं झालं असतं. हां हां तेच. हे बघा इकडं पोरं क्रिकेट खेळतात. हे बघा आणि इथं रस्ताच नाही. हा बघा शेतातून वाट असते इकडून. असं सगळं आहे. मंदिरात जायला पण विषय होते. हे बघा मागे खेळतायत पोरं तोरत क्रिकेट प्रॅक्टिस. कीर्तन चालू आहे, कीर्तनचा आवाज येतोय म्हणून जरा लवकर आलो. म्हणजे कीर्तन ऐकायला भेटेल थोडासा, भजन कीर्तन का असेल ते. लेट आलो असं मग काय अर्थ नसते. बुवा कीर्तन चालू आहे. चला आलोय आपण मंदिराजवळ. बघा इकडे मंदिर आहे. इथं रस्ता भेटत नाही आम्हाला जायला, कुठून जायचं आहे ते. पूर्ण इकडं आता पाणी भरले, खारं पाणी भरले सगळं, त्याच्यामुळं वाट राहिलेली नाही. नाहीतर असं मध्येतून डायरेक्ट सरळ गेलो असतो असे.
रस्ता कसला बेकार आहे. पडला की खाल्लास हो डायरेक्ट ह्याच्यात. आय 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 बाबा एकटी आणत पहिले जाऊ दे. रिस्क काय कोण घेत नाही. मोराचं नाही. काय मग काय कसला बिंदास. हे भारी वाटत ना याचं जांभळ दगडाचं खतरनाक. कोणता खरं ताळ आपण मंदिराजवळ. हे खूप जुनं मंदिर आहे. म्हणजे तिसरी पिढी असेल. तिसरी चौथी पिढी. आता सांगते नंतर आवाज येणार नाही तुम्हाला. खूप जुनं मंदिर आहे दत्ताचं मंदिर. रस्ते बघा कसले आहेत इकडे. आलोय आता आपण मंदिरात जाऊ. पुढे जाऊन का आपण हे बघा या मंदिराजवळ आलो होता. त्याचा जीर्णोद्धार केलाय. पहिला खूप जुना मंदिर होता पण आता जीर्णोद्धार झालाय त्याचा. फक्त 1 तास उरलेला आहे. या 1 तासामध्ये जसं काय होणार तरी थोडा लेट झालं तरी काय हरकत नाही. कारण की पुष्पवृष्टीचा ज्यावेळी ब्रह्मा विष्णू महेश हे ब्राह्मणांचं रूप धारण करून आले. ओम भवती भिक्षाम देई त्यावेळी अनुसूया बाहेर आली.
पंढरीनाथ भगवान की जय, भाविक ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम, सद्गुरु भाऊसाहेब महाराज, राजाधिराज सद्गुरुनाथ श्री शंकर महाराज, राजाधिराज सद्गुरुनाथ श्री पांडुरंग महाराज, बोल बजरंगबली की जय, दत्तात्रेय स्वामी महाराज की जय. विठ्ठल 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 त्रिभुवनी राहे ऋषिक सदनी जो 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 रे सुकुमारा दत्तात्रय अवतारा जो 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 रे बालक बांधविरा सायासी निर्गुण ऋषिक मावशी पुत्रा अविनाशी अनुसयेचा कोशी जो 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 रे सुकुमारा दत्तात्रय अवतारा जो 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 रे अळसे नामाशी आधारा दत्तात्रय अवतारा सुकुमारा आनंद होतो फार जो 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 रे सुकुमारा दत्तात्रय अवतारा जो 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 रे 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 श्री ज्ञानेश्वर जेवणाला सुरुवात झाली आता. तर मित्रांनो आता आपण आलो आहे घरी, म्हणजे घरी जस्ट केलं आहे. तर जेवण झालं आहे आपलं, म्हणजे जेवलो मस्त. आणि आता चालताना मस्त आपल्याला अर्धा तास लागला आहे रात्रीचा पूर्ण अंधारातून. तर आता घरी आलो आहे मी. आणि तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. हे बघू शकता पूर्ण सगळीकडे अंधार आहे आणि मोबाईलचा फ्लॅश मारून मी मस्त असं हे करतो आहे. तर नक्कीच आपल्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा सगळ्या मित्रांसोबत. आणि आज दत्त जयंतीचा मस्त जेवलो पण चाललो त्याच्यामुळं आहे ना सगळं निझारलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता झोप मारण्याची आली आणि खूप चालल्यामुळं आहे ना पाय असे म्हणजे असं वाटतं की आता जाऊन गप अंतरावर जाऊन झोपावं. तर मस्त झोपतो आणि थंडी पण खूप लागते आता त्याच्यामुळं. आणि मागून बघूच आता आवाज येत असेल तुम्हाला भजनाचा. नाही एवढं हे बास तोंडातून वाफ निघेपर्यंत एवढा नाही आहे,
थंडी खूप चांगली प्रकारची थंडी पडलेली आहे. तर चला भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. नवीन ब्लॉग येतच राहतील आता आपले, म्हणजे येतात तसे ब्लॉग. तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढचे ब्लॉग पण बघता येतील आणि मागचे ब्लॉग पण, जर हा ब्लॉग बघितला असेल मागचे पण ब्लॉग बघा आपले. आणि चला भेटू पुढे.